रात्री युतीची देखील घोषणा झाली. एकंदर कशा पद्धतीनं बंडखोरीचं सुद्धा आव्हान पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सुरू दिले. महायुती मजबूत आहे. महाविकास आघाडीची छिन्नावस्था झालेली आहे. महाविकास आघाडीची तुकडे तुकडे गँग झाली आहे. तुकडे तुकडे गँग विचाराने पण झाली आहे आणि तुकड्या तुकड्यात ते विभागले गेलेले सुद्धा आहे. काँग्रेस नाहीच, काँग्रेस महाविकास आघाडीत नाहीच, पण काँग्रेसला 30 ठिकाणी उमेदवारही मिळाले नाही. शरद पवारांच्या पक्षाला उद्धवजी सोबत घ्यायला तयार नाहीत. शरद पवारांच्या पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष पक्ष सोडून निघून गेले. शिवसेना उद्धवजींची आणि मनसे याच्यामध्ये विवाद सुरू आहेत. मनसेचे पदाधिकारी राजीनामा देत आहेत. उद्धवजींच्या पक्षाची लोक उमेदवारी अर्ज अ ब फॉर्म न मिळता भरतायत आणि त्यामुळे उद्धवजींच्या पक्षात अजून एक विचारधारा, एक पित्याची, एक पुत्राची, एक उद्धवजींना मानणारे, एक आदित्यजींना मानणारे, या पद्धतीची चालू आहे. आणि म्हणून बेबनाव हा महाविकास आघाडीत आहे. महायुती मजबूत आहे. 137 आरपीआय सहित आणि 90 शिवसेना एकनाथजींच्या नेतृत्वात आणि त्यांचे मित्रपक्ष याचे उमेदवार निश्चित झाले. एबी फॉर्म कालपासून दिले आणि भरण्याचं काम सुरू झालंय. मी स्वतः अर्ज भरायला या ठिकाणी आलोय आणि पूर्ण मुंबईचा रात्रभर आणि सकाळपासून पूर्ण माहिती घेतल्यावर मी सांगू शकेन 150+ 150च्या वर महायुतीच्या जागा निवडून येतील. मोठी सुनामी महायुतीच्या बाजूने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला, कर्तृत्वाला, दातृत्वाला आणि कर्तव्याला आणि बरोबरीने माननीय अमितभाई शाह, नड्डाजी, नवीनजी आणि देवेंद्रजींचं विकासाचं केलेलं मुंबईतलं आणि राज्यातलं काम, एकनाथजींसोबत असलेल्या विकासाच्या कामाची गती, रामदास आठवलेजी आणि जिथे जिथे अजितदादांबरोबर युती झाले तिथे त्यांचे सगळे सहकारी, यावर एक मोठा विजय आमचा होईल. सुनामी महायुतीची आली आहे. आपण सगळे त्याला प्रत्यक्ष बघू शकता. आज अगदी शेवटचा दिवस आहे, दुपारची वेळ आहे, पण तरी देखील अनेक ठिकाणी शेवटपर्यंत थांबावं लागलं. याचा फायदा झाला माहिती, कारण अनेक ठिकाणी असं दिसतंय की परत ईडी फॉर्ममध्ये देखील गोंधळ दिसतोय. खास करून नार्वेकरांच्या ठिकाणी शिवसेनेनं देखील ईडी फॉर्म दिलाय आणि भाजपनं देखील ईडी फॉर्म दिलाय. शेवटच्या दिवसाची वाट बघून देखील हा गोंधळ राहिला. मला वाटतं हा गोंधळ नाहीये. काही गोष्टी राहून गेल्या असतील, त्या पूर्ण होतील. आमच्याकडे उमेदवारांची, मजबूत उमेदवारांची रीग आहे. हेच या सुनामीचं द्योतक आहे. शिस्तबद्ध पद्धतीने पक्ष चालला पाहिजे. भाजप आणि शिवसेना शिस्तप्रिय आहेत. ज्यांना अ ब फॉर्म दिलाय तेच उमेदवार राहतील आणि शेवटी महायुती म्हणून आम्ही मजबूतीने लढू. शेलार साहेब, आता रामदास आठवले यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की भाजपने आमचा घात केलाय. काल 4ची वेळ दिली होती आम्हाला भेटायची, पण तेव्हा देखील भेटले नाही. कुठेतरी आधीपासूनच ते नाराज आहेत असं चित्र दिसतंय. ते आमचे नेते आहेत, ते केंद्रीय मंत्री आहेत, ते आमचे मार्गदर्शक आहेत. रामदासजी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्याशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी कालही बोलणं झालं. काल रात्री सुद्धा प्रवीण दरेकरजी, अमित साटम यांना ती जबाबदारी दिली होती. त्यांच्यासाठीचे असलेले वॉर्ड याची चर्चा पूर्ण झाली. त्यांना त्याबद्दलची स्पष्टता देण्यात आली असेल. काही गैरसमज असेल तर आम्ही दूर करू, एवढं त्या ठिकाणी नक्की सांगू. सर, भाजपनं कॅम्पेनिंगमध्ये एक मुद्दा उपस्थित केला होता, तो म्हणजे बीएमसी इज नॉट अ फॅमिली बिझनेस. यावर सातत्याने टीका सुद्धा करण्यात आली की ठाकरे गटाने हे सगळं केलं. पण भाजपच्याच काही नेत्यांच्या घरात तिकीटं देण्यात आली. नार्वेकरांच्या घरामध्ये 3 तिकीटं देण्यात आली, भाऊ, वहिनी आणि चुलत बहीण. मग याचं काय? जो पक्षाचा कार्यकर्ता आहे त्याला तिकीट मिळालंय. जो परिवारात कोणाचा तरी नातेवाईक आहे म्हणून तिकीट दिलं असं झालेलं नाही. आम्ही करणार नाही, करू शकत नाही. दोन्हीही आमचे सिटिंग नगरसेवक आहेत आणि तिसरी सुद्धा आमची पदाधिकारी आहे. आमच्या परिवारातील लोक हे पदाचं नेतृत्व परिवारवादामुळे करत नाहीत. तर मुंबईच्या बाबतीत तर ठीक आहे, पण मात्र नवी मुंबई असेल, संभाजीनगर असेल, संभाजीनगर असेल, अनेक ठिकाणी वाद मात्र माहितीतला म्हणजे संभाजीनगरमध्ये तर महिलांनी राडा घातलाय पक्ष कार्यालयात. संपत नाहीये. मी सुरुवातीलाच म्हटलं, महायुतीची राज्यात सुनामी आली आहे. ती सुनामी केलेला विकास कार्याची आहे आणि मग या सुनामीमध्ये, या विकासाच्या रथामध्ये, या विजयाच्या सुनामीमध्ये आपणही असलं पाहिजे असं वाटणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या स्वाभाविक आहे.
पण तरीही शिस्तबद्ध पद्धतीने काम करणं ही आमची कार्यपद्धती आहे. गडबडी असणार नाहीत, असल्या तर ते दुरुस्त केल्या जातील. आशिषजी, जिस तरीके से राऊत असं म्हणाले की या निवडणुकीमध्ये पंतप्रधान देखील प्रचाराला येतील, दुसऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री येतील. मला वाटतं हे घाबरतायत का? मग महाराष्ट्रातले मुख्यमंत्री मला वाटतं संजय राऊत रुमाल घेऊन सकाळी तुमच्यासमोर तोंड आणि घाम पुसत का उभे राहतात? भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी घोषित झाली आहे. याच्यापेक्षा मी जास्त काही बोलणार नाही. आणि आमच्या स्टार प्रचारकांची यादी बघितल्यावर हे सगळे बिनस्टार प्रचारक जे आहेत ते आता लो स्टार झालेले आहेत. आशिषजी, जिस तरीके से मुस्लिम उमेदवारांची संख्या जर बघितली तर ठाकरे गटामध्ये अनपेक्षितपणे अगदी मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार दिसत आहेत. पॅटर्न बदलला हिंदुत्वाचा किंवा त्या उबाटा सेना यांनी विचार तर सोडलेच होते. बाळासाहेबांनी केलेलं कर्तृत्व, नेतृत्व आणि मांडलेला प्रखर विचार याला तिलांजली दिलीच होती. पण आता ज्या पद्धतीचे प्रवेश उद्धवजी करतायत त्यातनं मी त्या प्रवेशानंतर म्हणेन ही पार्टी आता ज्या पद्धतीचे प्रवेश मामूंचे झाले तशी मामूंची पार्टी झाली आहे असंच त्या ठिकाणी म्हणायला लागेल. अशी महत्वाचा प्रश्न काँग्रेसच्या बाबतीत खरं तर 62 जागा वंचितला दिल्या. एवढे मोठ्या जागा देऊन आत्ता परिस्थिती अशी आहे की अंतर्गत नाराजी आहे, पण वंचितलाही उमेदवार भेटत नाही, काँग्रेसलाही उमेदवार भेटत नाही. काय नेमकं? काँग्रेसला उमेदवार मिळणार नाहीत, मिळू शकतच नाही, बळही नाही. आणि वंचितच्या बाबतीत मला बोलायचंच नाही. आणि म्हणून सुरुवातीपासून म्हणतोय स्वबळ स्वबळ म्हणणाऱ्या काँग्रेसने हे स्वतःचं बळ तर आधी दाखवावं. ज्याला नाही बळ तो म्हणतोय स्वबळ, अशी काँग्रेसची अवस्था आहे. काल उद्धवजी, 68 नावांची वेगळा यादी आली, 68 नावांची समोर आली काल भाजपची. त्यांना एबी फॉर्म देण्यात आले, त्यातले 20हून अधिक उमेदवार हे अमराठी होते. त्यामुळे भाजप अशा पद्धतीनं मराठी महापौर कसा बसवू शकतो असा प्रश्न ठाकरे महायुतीचा महापौर हा मराठीच त्या ठिकाणी असणार. मामूंना घेऊन तुम्ही मराठी कसं बसवणार आहात हे उद्धवजींनी आधी सांगावं. आशीष जी, जिस तरीके से आज आखिरी दिन है, कैसे देखते हैं बीजेपी की कितनी तैयारी है, क्योंकि बहुत सारी जगहों पर बगावती लोग भी नामांकन भर रहे हैं और बीजेपी से भारतीय जनता पार्टी और महायुति ये शिस्त प्रिय दल है. हमने सोच समझकर सबसे चर्चा करके उम्मीदवार दिए. विजय निश्चित है. कोई भी बगावत न होगी न होने देंगे और शिस्त प्रिय तरीके से हम चलेंगे. सबको साथ लेकर ही हम चलेंगे. आशीष जी, एक नारा बीजेपी ने दिया कि बीएमसी इज नॉट अ फैमिली बिजनेस, लेकिन राहुल नार्वेकर के घर में 3 टिकट, कई एमएलए या एमएलसी के घर में टिकट, इस तरीके की जो चीजें सामने जो आई हैं। सिटिंग कॉर्पोरेटर थे उनके बारे में सोचा है, जो पदाधिकारी है उनके लिए सोचा है. नए से कोई नेता है तो उसके परिवार का नए से किसी को उम्मीदवार हमने नहीं दी. परिवारवाद ये भारतीय जनता पार्टी का परिचय नहीं. पार्टी के कार्यकर्ता से न्याय ये हमारा कर्तव्य है. यूबीटी ने बहुत सारे उम्मीदवार मुस्लिम उतारे हैं इस बार मैदान में. देखिए, उद्धव जी ने पिताजी और माननीय बाला साहेब ठाकरे जी के विचारों को तो छोड़ ही दिया और जिस तरीके से पक्ष प्रवेश उनके तरफ से हो रहा है उससे स्पष्ट है ये मामू की पार्टी बन चुकी है. ऐसे मामुओं का प्रवेश उन्होंने किया है और इसके लिए कौन से मोहल्ले से वो उम्मीदवार लाते हैं वो मोहल्ले का नाम तो बताए. ऐसा उद्धव जी को हमारा कहना है. बगावत कितना चैलेंज होगा?